धनंजय मुंडे यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट लिहून बेल्स पाल्सी या आजारानं आपण ग्रस्त असल्याचं सांगितलं। या आजारामुळेच आपण मंत्रिमंडळांच्या बैठकांना आणि जनता दरबाराला गैरहजर राहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या आजारावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मात्र धनंजय मुंडे यांना नेमका कुठला आजार झालाय, त्याची लक्षणं काय आहेत, तो कधी बरा होतो ते बघू। धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर नुकत्याच शस्त्रक्रिया झाल्या। दरम्यान त्यांना बेल्स पाल्सी म्हणजेच चेहऱ्याचा पक्षघात हा आजार झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं। या आजारामुळे चेहऱ्यांचे स्नायू कमकुवत होतात, चेहरा एका बाजूला झुकतो किंवा डॅमेज होऊ शकतो। या आजारामुळे रुग्णाला 2 मिनिटही सलग बोलता येत नाही। थोडक्यात तो अर्धांग वायूसारखा आजार आहे। एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते। एक डोळा बंद करण्यासाठी अडचणी येऊ शकतात। बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो। वेळेवर आणि योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो। हा आजार नेमका कशामुळे होतो, तर जेवणात मिठाचं जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो। मधुमेह किंवा इतर काही आरोग्य समस्या असल्यास अचानक थंडी लागणं किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, जास्त तणाव किंवा मानसिक दडपण या कारणानं हा आजार होतो।